तर आपण प्रिव्हियस लेक्चरला काय बघितलं होतं, व्हेरिएबल्स घेतले आणि त्यांचे ऑपरेटर्स बघितले होते. काय काय ऑपरेटर्स बघितले, ॲडिशन, सबट्रॅक्शन अँड मॉड्स, एवढे आपण ऑपरेटर्स बघितले होते. आज आपण बघूया स्ट्रिंग्स. ठीक आहे, SAP ABAP मध्ये स्ट्रिंग्स काय असतात, त्यांचा पर्पज काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघूया. स्ट्रिंग म्हणजे काय असते, तर काही स्पेशल ऑपरेशन्स आपल्याला करायचं असतात. जसं की काही लेटर्समधले स्पेस रिमूव्ह करायचे आहे, काही लेटर्समधले जे कॅरेक्टर आहेत किंवा अल्फाबेट आहेत ते रिप्लेस करायचे आहेत. सगळ्या सेंटेन्सला पूर्ण जोडून घ्यायचं आहे, मध्ये अजिबात स्पेस नको आहे. किंवा एखादी सेंटेन्स आहे त्याला आपल्याला स्प्लिट करायचं आहे, 2-3 भागांमध्ये डिवाइड करायचं आहे. तर असे स्पेशल ऑपरेशन आपण स्ट्रिंग ह्या सिंटॅक्सेसनी करू शकतो. याच्यासाठी वेगवेगळे कीवर्ड्स आहेत, जसा कॉन्कॅटिनेट, त्यानंतर स्प्लिट्स, कंडेन्स, परत काय आहे शिफ्ट, रिप्लेस. अजून समजा जर का आपल्याला कॅरेक्टर लेंथ मोजायची असेल, कॅरेक्टर लेंथ काउंट करायचं असेल, तर त्यासाठी स्टेअर लेंथ. ह्या सगळे काय आहेत, स्ट्रिंग्स आहेत. टोटल 5-6 स्ट्रिंग्स आहेत, जे की आपण एक एक करून बघूया. ठीक आहे, सगळ्यात आधी आपण जाऊया आपल्या ABAP च्या एडिटरवर. ठीक आहे, ABAP एडिटरवर आपण आलो. एक नवीन प्रोग्राम क्रिएट करू, Z8PM _ 4 प्रोग्राम झालेले आहेत ना, 5th प्रोग्राम. याचा आपण नाव देऊन देऊ स्ट्रिंग. स्ट्रिंग्स. ओके, सेव्ह केलं. लोकल ऑब्जेक्ट. ठीक आहे, तर मी काय काय स्ट्रिंग सांगितले, कॉनकॅटिनेट, त्यानंतर कंडेन्स, त्यानंतर स्प्लिट, परत शिफ्ट, रिप्लेस अँड str लेन. ठीक आहे, असे याचे काही काय म्हणतात, हे स्ट्रिंगचे टाइप्स आहेत. हो, ठीक आहे, तर असे याचे आपण स्ट्रिंगचे एक एक टाइप्स बघून घेऊया. सगळ्यात आधी बघूया आपण कॉनकॅटिनेट. ठीक आहे, मग कॉनकॅटिनेट काय असते, कॉनकॅटिनेटचा अर्थ आहे की समजा 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्हेरिएबल आपल्याला एकाच व्हेरिएबलमध्ये घ्यायचा असेल तर आपण कॉनकॅटिनेट या स्ट्रिंगचा वापर करतो. किंवा मल्टिपल काही सेंटेन्सेस आहेत ज्याला आपल्याला एकत्र करायचे आहेत, अशा केसमध्ये आपण कॉनकॅटिनेटचा वापर करतो. एक एक्झाम्पल घेऊन बघूया, जास्ती समजेल. ठीक आहे, आता ॲज युज्युअल आपण काय करतो, व्हेरिएबलला डेटानी डिक्लेअर करतो. मग मी एक व्हेरिएबल नेम घेतो, v_ फॉर एक्झाम्पल नेम. टाईप घेतो कॅरेक्टर C. आणि जो कॅरेक्टर साठी CHAR, त्यानंतर त्याची लेंथ घेत होतो, बरोबर आहे. तर त्याला आपण अशा पद्धतीने पण डिक्लेअर करू शकतो. ठीक आहे, ओनली C लिहिले तरी पण चालेल. ओके, किंवा मग जसं घेतलं तसं कॅर फॉर एक्झाम्पल आपण 10 घेऊ कॅरेक्टर लेंथ. नाही, लेंथ टाकावं लागतं ना, लेंथ इकडे टाकावं लागतं फक्त. इथं ब्रॅकेट करून लेंथ टाकलं तरी पण चालतंय. ठीक आहे,
तसं पण आपण नंतर करून बघूया. कॅरेक्टर 10. त्यानंतर याची आता व्हॅल्यू जसं आपण आधी कसं करत होतो इथं देत होतो, जसं वी, मग काय करायचं, वी नेम इज इक्वल टू लखन फॉर एक्झाम्पल. ठीक आहे, लखन पाल असं काहीतरी नाव. तर मी असं ॲडिशनल लाईन न घेता आता मी एक शॉर्टकट वापरतो. शॉर्टकट म्हणजे काय, तर त्याच लाईनमध्ये आपण याची व्हॅल्यू देऊ शकतो. मग जेव्हा आपल्याला व्हॅल्यू द्यायचं आहे तर त्यासाठी सुद्धा एक कीवर्डचा वापर करावा लागतो, व्हॅल्यू. ठीक आहे, व्हॅल्यू जसं आपण आधी सिंगल इन्व्हर्टेड कॉलम मध्ये लिहितो, सिमिलरली आपण इथं पण तेच लिहिणार, लखन पाल. ओके, आता सिस्टीमने ऑटोमॅटिकली समजून घेतलाय की हा जो वी नेम आहे, व्हेरिएबल आपण डिक्लेअर केलेला आहोत, ज्याची कॅरेक्टर लेंथ 10 आहे, त्याची व्हॅल्यू हे लखन पाल आहे. म्हणजे असं लिहायची आता काही गरज नाही, हे नाही लिहिलं तरी पण चालेल. ठीक आहे, आता हा झाला आपला व्हेरिएबल नेम पहिला घेतो मी, याचं नाव काय करतो, 1 घेतो. त्यानंतर परत एक व्हेरिएबल घेतो मिडल नेम साठी, एम नेम, मिडल नेम. याला नेम 1 करण्यापेक्षा इनिशियल नेम घेऊ. ठीक आहे, आय नेम लक्षात राहील. इनिशियल नेम, टाईप कॅरेक्टर 10, व्हॅल्यू लखनपाल. आता काय करतो मी, मिडल नेम घेतो. मिडल नेम मध्ये परत वी व्हेरिएबल, एम नेम, टाईप कॅरेक्टर 10, व्हॅल्यू श्रीधर. परत एक कॅरेक्टर घेतो, वी अंडरस्कोर एल नेम, एल नेम म्हणजे लास्ट नेम. ठीक आहे, टाईप अगेन कॅरेक्टर 10, अगेन याची व्हॅल्यू घेऊ केंद्रे. ठीक आहे, केंद्रे. आता आणखी एक आपल्याला व्हेरिएबल डिक्लेअर करावं लागेल, कशासाठी, तर याचा आउटपुट स्टोअर करायसाठी. वी अंडरस्कोर आउटपुट नावाचं मी एक व्हेरिएबल घेतो, जेणेकरून जे आपला कॉन्कॅटिनेट नंतरचा जो काही आउटपुट असणार आहे तो या व्हेरिएबलमध्ये स्टोअर करू शकलो पाहिजे. ठीक आहे, मग वी अंडरस्कोर आउटपुट, टाईप कॅर. आता मात्र आपण 30 घेऊ. 30 का घेऊ, कारण ह्या आउटपुटमध्ये ह्या तिन्ही व्हॅल्यूजला आपल्याला स्टोअर करायचं आहे. ठीक आहे, ह्या आउटपुटमध्ये आपल्याला काय करायचं, या तिन्ही व्हॅल्यूजला स्टोअर करायचं आहे. ठीक आहे, हा झाला आपला डिक्लेरेशन पार्ट. आता डिक्लेअर झाल्यानंतर आपला कॉन्कॅटिनेट या स्ट्रिंगचा आपण वापर करू. त्यासाठी आहे सिंटेक्स कॉन्कॅटिनेट. यामध्ये आपण हार्ड कोड व्हॅल्यू सुद्धा पास करू शकतो आणि जी सिस्टीममध्ये व्हेरिएबल्स आपण सिस्टीमच्या व्हेरिएबलला जे काही आपण व्हॅल्यू दिलेला आहे, पास केला आहे, असाइन केलेला आहे, ती व्हॅल्यू सुद्धा आपण घेऊ शकतो. जसं आता मी पहिले काय करतो, सिस्टीमला जी व्हॅल्यू आपण असाइन केलेला आहे त्याच व्हॅल्यूचा आउटपुट घेऊन येतो. नंतर मग आपण काय करू, त्याच्यामध्ये हार्ड कोर डेटा ऍड करून त्याचं आउटपुट कसं आहे ते बघूया. तर कॉन्कॅटिनेट व्हेरिएबल नेम, फर्स्ट व्हेरिएबल नेम वी अंडरस्कोर आय नेम. ठीक आहे, वी अंडरस्कोर आय नेम. त्यानंतर इथं काही स्पेस नाही, काही न देता वी अंडरस्कोर एम नेम, एम नेम. त्यानंतर परत स्पेस द्यायचं फक्त, आणि कॉमा, फुल स्टॉप किंवा कुठलाही काही कॅरेक्टर न देता थर्ड एल नेम. ठीक आहे, एल नेम इनटू आता कशामध्ये पाहिजे आपल्याला, ह्या तिन्ही व्हॅल्यू कशामध्ये पाहिजे, तर या वी अंडरस्कोर आउटपुट मध्ये पाहिजे. ह्या 3 वेगवेगळ्या व्हॅल्यूज आहेत. ठीक आहे, पण आपल्याला काय पाहिजे, एकत्र पाहिजे. त्यामुळे आपण असं करतोय, मग वी अंडरस्कोर आउट सेपरेटेड बाय स्पेस. ठीक आहे, त्याला सेपरेट करायसाठी आपल्याला स्पेसचा वापर करायचा आहे, त्यामुळे मी स्पेस लिहितो. समजा मला इथं कॉमाने सेपरेट करायचं असलं तर मग मी इथं काय करणार, कॉमा देणार किंवा कॉमा लिहिणार. ओके, तर जे आपण इथं देऊ सेपरेटेड बाय, मग ते सेपरेट करताना सुद्धा तसंच येणार. मग आता आपला व्हॅल्यू कुठं स्टोअर झालेली आहे, वी अंडरस्कोर आउट मध्ये. मग आता आपल्याला जेव्हा प्रिंट करायचं आहे, या डेटाला प्रिंट करायचं आहे, मग कसं प्रिंट करणार, राईट
v अंडरस्कोर आउट. आधी बघूया याचा आउटपुट येतोय का, त्यानंतर याला आपण परत थोडे हार्डकोर व्हॅल्यू टाकून पास करू. एक्झिक्यूट. बघा आला. ह्या 3 वेगवेगळे व्हॅल्यू असून एकत्र आलेत, एका लाईन मध्ये आलेत. आणि आपण सेपरेटेड बाय स्पेस केलाय, तर बघा इथं सेपरेट पण झालेलं आहे स्पेसनी. समजलं. आता मी काय करतो, या कॉन्कॅटिनेट मध्ये मिस्टर टाकतो. ठीक आहे. आपण मिस्टर ही व्हॅल्यू कुठं असाइन केलेली आहे का, नाही केलेली आहे. मग आता मी काय करतो, याला फक्त जे हार्डकोर व्हॅल्यू आहे आपल्याला ते काय कशात घ्यावं लागते, तर सिंगल इन्व्हर्टेड कॉलम मध्ये. ठीक आहे. आता मी याला टाकला मिस्टर. आता बघू आउटपुट येतोय का. सेव्ह केलं, चेक केलं, ऍक्टिव्हेट केलं आणि याला केलं एक्झिक्यूट. बघा आला मिस्टर. म्हणजे याचा अर्थ आपण असं म्हणू शकतो का की कॉन्कॅटिनेटनी हार्डकोर व्हॅल्यू ॲज वेल ॲज असाइन केलेल्या व्हॅल्यू आपण आउटपुटमध्ये घेऊ शकतो. बरोबर आहे. मग मी समजा आता आउटपुटमध्ये लिहिलो फुल नेम इज इक्वल टू v अंडरस्कोर आउटपुट. केलं सेव्ह, चेक, ऍक्टिव्हेट अँड एक्झिक्यूट. ठीक आहे. बघा आता फुल नेम मिस्टर लखनपाल श्रीधर केंद्रे. ठीक आहे. समजलं. हा झाला कॉन्कॅटिनेट. आता नेक्स्ट आपण बघूया, नेक्स्ट कुठला बघू, स्प्लिट बघू. ठीक आहे. नेक्स्ट बघूया स्प्लिट. स्ट्रिंग स्प्लिट ऑपरेशन. ठीक आहे. याचं टायटल स्प्लिट ऑपरेशन. आता स्प्लिट करायसाठी आपल्याला काय करावं लागेल, ज्या व्हॅल्यू स्प्लिट आहेत असे आपल्याला घ्यावं लागेल. जसं आता मी एक व्हेरिएबल वेगळा डिक्लेअर करतो. ठीक आहे. याला मी एक यू लाईन देऊन सेपरेट आउट करून घेतो, जेणेकरून आपल्याला दोघांचे आउटपुट डिफरंट दिसायला हवे म्हणून. एक यू लाईन देतो इथं, जेणेकरून याचा आउटपुट वरती असणार आणि याचा आउटपुट आपल्याला खाली दिसेल. ठीक आहे. डेटा v अंडरस्कोर एफ नेम करतो. एफ नेम म्हणजे फुल नेम. टाईप कॅरेक्टर 30, व्हॅल्यू घेतो लखनपाल, लखनच घेऊ फक्त. ठीक आहे. लखन श्रीधर केंद्रे. ठीक आहे. आता याची आपण व्हॅल्यू काय घेतली आहे, लखन श्रीधर केंद्रे. आता आपल्याला आउटपुट स्टोअर करायसाठी 3 डिफरंट व्हेरिएबल लागणार. याचा आउटपुट स्टोअर करायसाठी आपल्याला 3 डिफरंट व्हेरिएबल लागणार. तर मग मी काय करतो, v अंडरस्कोर आय नेम, इनिशियल नेम मला डिफरंटली स्टोअर करायचं आहे. त्यानंतर टाईप कॅरेक्टर 10, v अंडरस्कोर एम नेम, टाईप कॅरेक्टर 10, त्यानंतर परत v नेम, लास्ट नेम, v लास्ट नेम, टाईप कॅरेक्टर 10. ठीक आहे. पहिला डिक्लेरेशन कशासाठी आहे, तर ही आपल्याला व्हॅल्यू आहे आपल्याजवळ जिला आपल्याला स्प्लिट करायचं आहे. ठीक आहे. आणि ह्या 3 डिक्लेरेशन आपण कशासाठी घेतलो, तर स्प्लिट करून मला v अंडरस्कोर आय नेम मध्ये टाकायचं आहे लखन, म्हणजे इनिशियल नेम टाकायचा आहे. त्यानंतर v अंडरस्कोर एम नेम मध्ये काय टाकायचं आहे, तर श्रीधर टाकायचं आहे मिडल नेम. आणि v अंडरस्कोर लास्ट नेम मध्ये एल नेम मध्ये काय टाकायचं आहे, तर लास्ट नेम दॅट इज केंद्रे. त्यामुळे आपण काय केलं, हे 3 वेगवेगळे व्हेरिएबल्स डिक्लेअर करून घेतले. मग आता याच्यासाठी सिंटेक्स कुठला वापरायचा, तर स्प्लिट. ठीक आहे. याच्यासाठी सिंटेक्स काय आहे, स्प्लिट.
मग स्प्लिट कशाला करायचं आहे, तर v_f नेम ॲट स्पेस, ठीक आहे, ॲट स्पेस इनटू ॲट स्पेस इनटू व्हेरिएबल 1 दॅट इज v_i नेम, त्यानंतर v_m नेम, त्यानंतर v_l नेम, ठीक आहे. याच्यामध्ये मला काय करायचं आहे, हे व्हेरिएबल स्टोअर करायचे आहेत. मग आता मी याला काय करतो, सेव्ह करतो. त्यानंतर आता मला काय करावं लागेल, आउटपुट प्रिंट करावं लागेल. आउटपुट प्रिंट करायसाठी परत राईट सिंटेक्स, ठीक आहे. राईट फर्स्ट नेम इक्वल्स टू काय प्रिंट झालेला पाहिजे, v_i नेम, बरोबर, v_i नेम. नेक्स्ट आपल्याला काय प्रिंट करायचं, मिडल नेम. तर त्यासाठी मी वापरतो सिंगल इन्व्हर्टेड कॉमा मिडल नेम इक्वल्स टू v_m नेम. त्यानंतर लास्ट नेम इक्वल्स टू v_l नेम, ठीक आहे. आता याचा आउटपुट बघूया. सेव्ह केला, चेक केलं, v_i नेम इज ऑलरेडी डिक्लेअर्ड. ओके, तर मग मी याला काय करतो, 1 नाव देऊन देतो, ठीक आहे. ऑलरेडी आपण हा डिक्लेअर केलेला आहे म्हणते, तर याला आपण काय करू, 1 नेम देऊन देऊ. ठीक आहे. याला गेला सेव्ह, ऍक्टिवेट आणि एक्झिक्यूट. बघा, एक्झिक्यूट झाल्यानंतर काय झालंय, फर्स्ट नेम लखन, मिडल नेम श्रीधर, लास्ट नेम केंद्रे. आता हे एका लाईन यासाठी आले कारण की आपण फॉरवर्ड स्लॅश नाही दिलेला आहे म्हणून. जर का आपल्याला एका खाली एक घ्यायचं असेल तर आपल्याला काय करावं लागतं, फॉरवर्ड स्लॅश घ्यावं लागतं. याला मी केलं सेव्ह, ऍक्टिवेट आणि एक्झिक्यूट. बघा आलं. हा होता पहिल्या याचा आउटपुट जे की आपण यू लाईनच्या मध्ये घेतलाय, आणि हा आहे स्प्लिटचा आउटपुट. याला सुद्धा मी काय करतो, यू लाईन देऊन देतो आणि कलर देऊन देतो. आपण हा जो सिंटेक्स, ही जी व्हॅल्यू असाइन केलेला होता कशाला, v_f नेमला, तर या पूर्ण व्हॅल्यूला त्याने काय केलं, 3 डिफरंट पार्ट मध्ये स्प्लिट केलं, ठीक आहे. स्प्लिटचं काम काय, तर जे काही व्हॅल्यू असणार आहे त्याला 2-3 पार्ट मध्ये डिवाइड करायचं काम स्प्लिटचं आहे. ठीक आहे, समजलं. आता नेक्स्ट आपण बघूया कंडेन्स. कंडेन्सचं काम काय आहे, समजा आपल्याकडे काही व्हॅल्यू आहे, व्हॅल्यू असाइन केलेली आहे आणि त्या व्हॅल्यू मधला स्पेस मला नकोय. आतापर्यंत जेवढे आपण आउटपुट बघितले सगळ्या याच्यामध्ये स्पेस वगैरे दिलेला आहे, पण एखादी व्हॅल्यू असाइन केलेली आहे की आउटपुटमध्ये अशी व्हॅल्यू येत आहे ज्याच्यामध्ये स्पेस आहे, बट युजरला रिक्वायरमेंट कशी आहे की मला त्या आउटपुटमध्ये स्पेस नको, ठीक आहे. मग त्याच्यासाठी आपण पुढचा स्ट्रिंग वापरणार आहोत, त्याला म्हणतो आपण कंडेन्स, ठीक आहे. तर स्ट्रिंग कंडेन्स ऑपरेशन.
यासाठी मी परत एक व्हेरिएबल घेतो वेगळं, डेटा v अंडरस्कोर name2 नावाने घेतो. ठीक आहे, name2 टाईप कॅरेक्टर 30 व्हॅल्यू अगेन लखन श्रीधर केंद्रे. ठीक आहे, ही मी व्हॅल्यू घेतलं, एक व्हेरिएबल घेतला, या व्हेरिएबलला ही व्हॅल्यू असाइन केलं. आता मला काय करायचं आहे, या व्हॅल्यू मधलं स्पेस रिमूव्ह करायचं आहे. ठीक आहे, या व्हॅल्यू मधलं काय करायचं आहे, स्पेस रिमूव्ह करायचं आहे. तर त्यासाठी मी काय करू शकतो, कंडेन्स, पण त्याला स्टोअर करायसाठी नाही लागणार काही याची गरज. आउटपुट आपण कशामध्ये स्टोअर नाही करत आहोत ना, त्यामुळे त्याची काही गरज पडणार नाही. आता सिंटेक्स काय लिहायचा आहे, कंडेन्स v अंडरस्कोर name2 नो गॅप्स. हा आपला असणार आहे सिंटेक्स. याला केला मी सेव्ह. याला केलं चेक, नो सिंटेक्स एरर फाउंड, ऍक्टिवेट अँड एक्झिक्यूट. हा, आता जो कंडेन्स केलं त्याला आपण राईट पण करायला पाहिजे ना. राईट तर केलंच नाही, प्रिंट करायला पाहिजे की नाही. राईट प्रिंट काय करायचं आहे, v अंडरस्कोर नेम. याला मी हार्डकोर मध्ये नेम देऊन देतो, कंडेन्स नेम. ठीक आहे, कंडेन्स नेम v अंडरस्कोर name2. याला केलं सेव्ह, चेक, ऍक्टिवेट अँड एक्झिक्यूट. बघा आता याच्यामध्ये बघा तुम्हाला कुठेच काही गॅप दिसत नसणार. मग कंडेन्सचा पर्पज काय समजलं, जे काही आउटपुट आपल्याकडे असणार आहे किंवा एखादी व्हॅल्यू असाइन केलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला गॅप नकोय, तर अशा कंडिशन मध्ये आपण काय करतो, कंडेन्सचा वापर करतो. नेक्स्ट यू लाईन. ठीक आहे, यानंतर आपण बघूया रिप्लेस. ठीक आहे, स्ट्रिंग रिप्लेस ऑपरेशन. आता रिप्लेस ऑपरेशनचा पर्पज काय, समजा एखादी नाव आहे जसं लखनपाल. ठीक आहे, लखनपाल एक नाव आहे, याच्यामध्ये जेवढे ए आहेत, ह्या लखनपाल ह्या पूर्ण नावामध्ये जेवढे ए आहेत, हे सगळे ए मला ई नी रिप्लेस करायचे आहेत. तर अशा केसमध्ये आपण रिप्लेस या सिंटेक्सचा वापर करतो, या कीवर्डचा वापर करतो. किंवा समजा मला एकच पहिला जो काही लेटर येईल ए नावाचा, त्याला रिप्लेस करायचा आहे, त्याच्यासाठी सुद्धा आपण रिप्लेस या कीवर्डचा वापर करतो. तर त्याचा सिंटेक्स काय ते मी आता तुम्हाला सांगतो. सर्वप्रथम सिमिलरली आपण काय करतो, एक डेटाने व्हेरिएबल डिक्लेअर करून घेऊ, v अंडरस्कोर name3 नावाने, टाईप कॅरेक्टर 15 व्हॅल्यू लखनपाल. ठीक आहे, व्हॅल्यू काय दिलं आपण त्याला, लखनपाल. आता काय करायचं आहे, याला करायचं आहे रिप्लेस. मग रिप्लेस करायसाठी याचा कीवर्ड सुद्धा रिप्लेसच आहे. ठीक आहे, रिप्लेस मला त्यातला ए रिप्लेस करायचा आहे, रिप्लेस ए. आणि कशाने रिप्लेस करायचं आहे, पण रिप्लेस ए इन म्हटल्यावर जो नेम आपण असाइन केलेला आहे, जो व्हेरिएबल आपण डिक्लेअर केलेला आहे, तो व्हेरिएबल name3 बाय ओके रिप्लेस ए इन v name3 with करेक्ट, बाय नाही, with
ई आता मी याला करतो सेव्ह आणि चेक करून बघतो सिंटॅक्स बरोबर आहे का. हो, सिंटॅक्स करेक्ट. मग आता आपल्याला काय करायचं आहे, प्रिंट करायचं आहे. राईट प्रिंट करताना v_name3 पाहिजे. याला केलं मी सेव्ह, चेक, ऍक्टिवेट आणि एक्झिक्यूट. एक्झिक्यूट बघा. आता याच्यामध्ये लखनपाल मधला फक्त पहिला ए रिप्लेस झालेला आहे, दिसतंय. ओनली फर्स्ट लेटर ऑफ ए इज रिप्लेस्ड बाय ई. ठीक आहे. आता मला काय करायचं आहे, सगळे लेटर रिप्लेस करायचे आहे. तर त्याच्यासाठी एक वेगळा सिंटेक्स आहे स्प्लिटचा, रिप्लेसचाच प्रकार, फक्त सिंटेक्स डिफरंट आहे. याला मी काय करतो, नोट मध्ये मेन्शन करतो, इट रिप्लेस ओनली फर्स्ट लेटर ए बाय ई. ठीक आहे. आता मला काय करायचं आहे, तर टोटल एज रिप्लेस करायचा आहे. त्याच्यासाठी सिंटेक्स काय, तर ऑल अकरन्स, रिप्लेस ऑल अकरन्स ऑफ ए, रिप्लेस ऑल occurrence of a in v_name3 with e. ठीक आहे. आता मी काय करतो, या सिंटेक्सला कमेंट पास करतो आणि ह्या सिंटेक्सला पास होऊ देतो. याला मी करतो सेव्ह, झालं. चेक, नो सिंटॅक्स एरर फाउंड, ऍक्टिवेट, अँड एक्झिक्यूट. बघा याच्यामध्ये आता सगळे ए हा ई नी रिप्लेस झालेले आहेत. बघा ह्याच्यामधले सगळे ए हे कशाने रिप्लेस झाले, तर ई नी रिप्लेस झाले. याला मी परत काय करतो, यू लाईन देऊन देतो. यू लाईन. मला हे कोणते आउटपुट कशाचे आहेत हे समजत नाही आहे, त्यासाठी मी काय करतो, राईट सिंटेक्सने लिहितो. हा आहे आपला रिप्लेस ऑपरेशन. ठीक आहे, किंवा रिप्लेस आउटपुट. वरती कंडेन्स आउटपुट किंवा कंडेन्स ऑपरेशन. राईट कंडेन्स ऑपरेशन. रिप्लेस ऑपरेशनच पाहिजे, ठीक आहे, राहू दे. बघूया. सेव्ह, ऍक्टिवेट अँड एक्झिक्यूट. ठीक आहे. इथं आता मला समजून येत आहे हा कशाचा आहे, तर कंडेन्स ऑपरेशन आहे. हा कशाचा आहे, तर रिप्लेस आउटपुट. ठीक आहे, रिप्लेस जे का आपण केलं ते. color 2, save, check and activate.
बघा याचा कलर सुद्धा चेंज झालाय, दिसतंय? जर का मला फक्त सिंगल लाईनचा कलर चेंज करायचा, यापूर्वी आपण काय बघितलं होता, एक ब्लॉक आहे, त्या पूर्ण ब्लॉकचा जर का कलर चेंज करायचा असेल तर फॉर्मॅट कलर आणि फॉर्मॅट कलर ऑफ असं आपण वापरत होतो. जसं मी आता काय करतो, या ब्लॉकचा पूर्ण कलर चेंज करायचा मला, तर मी कुठून करणार, स्ट्रिंग स्प्लिट ऑपरेशन इथून स्टार्ट करणार, किंवा आपला आउटपुट राईट, हां इथून आउटपुट येणार ना, तर आउटपुटला मी काय करणार, फॉर्मॅट कलर फॉर्मॅट कलर 5 फॉर एक्झाम्पल, आणि यू लाईनच्या आधी, यू लाईनच्या आधी फॉर्मॅट कलर ऑफ, फॉर्मॅट कलर ऑफ. हे कशासाठी, तर हा पूर्ण जो ब्लॉक आहे त्या ब्लॉकचा कलर चेंज करायसाठी. याला मी केलं सेव्ह, चेक, ॲक्टिवेट अँड एक्झिक्यूट. बघा ह्या ब्लॉकमध्ये जेवढे काही आउटपुट आलेत त्या सगळ्यांचे कलर चेंज झालेत, बरोबर. पण ह्या ब्लॉकमध्ये मला फक्त काय करायचं होतं, टायटलचा कलर वेगळा दाखवायचा होता. त्यामुळे मी काय केलं, त्या लाईनच्या पुढे कलर देऊन कलर कोड टाकला. आता मी या 2च्या जागी दुसरा कलर कोड घेतो, कलर कोड 2च्या जागी घेऊया 4, ठीक आहे. तर बघू आता काय येतो आउटपुटला, सेव्ह, ॲक्टिवेट आणि एक्झिक्यूट. बघा रिप्लेस आउटपुट. समजलं डिफरन्स दोघांमधला? जर का आपल्याला फक्त एकाच लाईनला कलर कोड चेंज करायचा असेल तर आपण त्या लाईनच्या पुढे फक्त कलर आणि त्याचा कलर कोड टाकायचा, तर त्या लाईनचा कलर चेंज होणार. समजा आपल्याला पूर्ण एक ब्लॉकचा कलर चेंज करायचा आहे, तर त्याच्यासाठी फॉर्मॅट कलर, कलर कोड आणि त्या ब्लॉकच्या एंड नंतर फॉर्मॅट कलर ऑफ करायचा. याचा अर्थ काय झाला की तुमचा कलरिंग इथून स्टार्ट झाला आणि ऑफ कुठं होत आहे, इथं ऑफ होत आहे, बरोबर. आणि याचा काय अर्थ होणार की तुमचा जो कलर आहे फक्त या लाईन पुरता मर्यादित असणार. रिप्लेसला केलं, त्यानंतर यापूर्वी पण कुठेतरी आपण टायटल दिलं होतं ना, कंडेन्स ऑपरेशन, याला सुद्धा आपण काय करू, कलर 4च देऊ. नो ह्याचं सिंटेक्स जो आहे तो सिंटेक्सच असा आहे, तुम्हाला कंडेन्स लिहायला लागेल. कंडेन्स लिहिल्यानंतर काय करावं लागेल, जो व्हेरिएबल आहे, ज्या व्हेरिएबलमधला किंवा जी व्हॅल्यू तुम्हाला आउटपुटमध्ये आहे किंवा असाइन केलेली आहे त्या व्हॅल्यूचा जे काही गॅप आहेत ते काढून घ्यायचे आहेत ना. त्यामुळे तुम्हाला काय करायला लागेल, कंडेन्स तो व्हेरिएबल नेम आणि त्यापुढे नो गॅप्स असं लिहिल्यानंतरच तो वर्क करणार. याला मी केलो सेव्ह, याला केलं ॲक्टिवेट आणि याला केलं मी एक्झिक्यूट. बघा ठीक आहे. तर याला मी कलर दिला तर तेवढी एक लाईनच फक्त कलरफुल आली, आणि याला दिलं तर ही सुद्धा लाईन एक कलरमध्ये आली, ठीक आहे. याच्यानंतर आपण नेक्स्ट स्ट्रिंग बघू. त्या स्ट्रिंगचं नाव आहे स्टेरलिंग, ठीक आहे. स्टेरलिंग म्हणजे काय होते, तर आपल्याला समजा एखादी वर्ड आहे, त्या वर्डचे कॅरेक्टर आपल्याला काउंट करायचं आहे. एखादी वर्ड आहे, त्या वर्डचे कॅरेक्टर आपल्याला काउंट करायचे आहे. तर ते काउंट करायसाठी आपण strlen ह्या स्ट्रिंगचा वापर करतो, ठीक आहे. नेक्स्ट स्ट्रिंग आहे स्ट्रिंग strlen ऑपरेशन. परत मी काय करतो, एक डेटा याचा एक इंटिजर घेतो. इंटिजर कशासाठी, कारण आपल्याला काउंट करायचं असते ना. काउंट कशामध्ये करणार, इंटिजरमध्ये करणार. टाईप आय. परत मी काही व्हेरिएबल्स घेतो. समजा फॉर एक्झाम्पल वर्ड 1, पहिला शब्द वर्ड 1
त्याची टोटल कॅरेक्टर लेंथ देतो एक 20, टाईप सी. ठीक आहे, जे मगाशी तुम्हाला सांगितलं ना की कॅरच्या जागी आपण अशा पद्धतीने फक्त टाईप सी देऊनही डिक्लेअर करू शकतो. तर ही ती मेथड आहे. ठीक आहे, व्हॅल्यू याची मी देतो काहीतरी एक. ठीक आहे, एवढे नंबर्स मी देऊन दिले त्याला. सेव्ह केलं. ठीक आहे, हे समजलं ना. हे कशाच्या जागी लिहिलं आपण, याला अशा पद्धतीने सुद्धा लिहू शकत होतो. वर्ड 1 टाईप कॅरेक्टर 20 व्हॅल्यू जी ही दिलेली आहे ती. ठीक आहे, तर मी काहीतरी टाईप करतो कीबोर्डवर. ही म्हणजे हा सिंटॅक्स आणि हा सिंटॅक्स सेम आहे. ठीक आहे, इक्वल आहे. फक्त हा आता न्यू ABAP सिंटॅक्स नुसार आलेला आहे आणि हा आपण जुना वापरत होतो. पण मोस्ट ऑफ द कोडिंगमध्ये तुम्हाला हाच सिंटॅक्स दिसणार. पण समजा जर का हे सिंटॅक्स दिसला तरी पण याचा अर्थ हेच आहे, एवढं तुम्ही समजून घ्या. चला, तर नेक्स्ट काय आहे ना, याचे 65,140च्या जवळपास कॅरेक्टर लेंथ आपण एका डिक्लेरेशन मध्ये घेऊ शकतो. समजा मी याची हे जे कॅरेक्टर लेंथ बाय डिफॉल्ट 1 असते. ठीक आहे, कॅरेक्टर लेंथ बाय डिफॉल्ट किती असते, 1 असते. आणि मॅक्सिमम लिमिट किती आहे तर 65,135 और 40 अराउंड समथिंग काहीतरी आहे. ठीक आहे, याला मी केला कॉमा. त्यानंतर आता मी करतो वर्ड 2 मध्ये परत एक याची कॅरेक्टर लेंथ देतो 20, टाईप घेतो सी, व्हॅल्यू याला देऊ नाव. ठीक आहे, लखनपाल. त्यानंतर परत एक वर्ड घेतो, वर्ड 3 20च्या याची पण कॅरेक्टर लेंथ आपण घेऊया 20 आणि याचा टाईप देऊ सी, याची व्हॅल्यू घेऊ. ठीक आहे, एवढीच घेऊ याची व्हॅल्यू. आता मला काय करायचं आहे तर हा जो वर्ड आहे, वर्ड 1 आहे, या वर्ड 1 मध्ये जी व्हॅल्यू आपण असाइन केली आहे त्या व्हॅल्यूचा टोटल लेंथ किती आहे, टोटल कॅरेक्टर लेंथ किती आहे हे आपल्याला काय करायचं आहे, चेक करायचं आहे. तर मी काय करतो, याच्यासाठी एक सिंटॅक्स लिहितो, int इंटीजर इक्वल्स टू strlen str ठीक आहे, कंट्रोल स्पेस मध्ये पण येईल नाही, बरं काय प्रॉब्लेम. strlen ब्रॅकेट मध्ये आता स्पेस देऊन त्या वर्डचं नाव टाकायचं, वर्ड 1. ओके, परत स्पेस ब्रॅकेट क्लोज आणि इथं आपला सिंटॅक्स क्लोज. याला मी काय करतो, सेव्ह, राईट करून आता काय करणार, इंटीजर, कारण आपला आउटपुट कुठं स्टोअर होणार आहे, या इंटीजर मध्ये. ठीक आहे, या वर्डची किती कॅरेक्टर लेंथ आहे हे काय करणार, strlen यानी तो काउंट करणार आणि ते काउंट केलेली लेंथ कुठे स्टोअर होणार, int मध्ये, इंटीजर मध्ये. ठीक आहे, मग ज्याच्या मध्ये आपली व्हॅल्यू स्टोअर होत आहे त्याला आपल्याला काय करावं लागतं, प्रिंट करावं लागतं. आता एक काम करतो, याला मी सेव्ह करतो, चेक करतो, ऍक्टिव्हेट, एक्झिक्यूट. बघा 7 आली. जो पहिला वर्ड आहे त्याची टोटल कॅरेक्टर लेंथ किती आहे तर 7 आहे. ठीक आहे, हे 20 काय आहे, मग याने 20 का नाही काउंट केला,
20 आपण मॅक्सिमम लेंथ त्याला दिलेली आहे, ठीक आहे. बट त्याची व्हॅल्यू काय आहे, तर त्या व्हॅल्यू मध्ये किती कॅरेक्टर लेंथ आहे ते तो काउंट करतो, ठीक आहे. कॅरेक्टर लेंथ ऑफ वर्ड 1 इक्वल टू इंटीजर. प्रत्येक डेटा टाइपचं लिमिट ही एक असेल. काय म्हणता? म्हणजे इंटीजर कॅरेक्टर नाही, प्रत्येकाचं डिफरंट असते, ठीक आहे. बट डिफॉल्ट व्हॅल्यू सेमच असते. काय म्हटलं? म्हणजे एक पण व्हॅल्यू नाही त्याच्यात आपण म्हणजे लिमिट सेट नसतं, इन्फिनिटी पर्यंत किती पण व्हॅल्यू घेऊ शकतो असं नाही. इन्फिनिटी पर्यंत असं आतापर्यंत माझ्या तरी नजरेत नाही आलाय. म्हणजे लिमिट नसतं असं. हा, मला समजलं तुमचा प्रश्न. तुम्हाला असं म्हणायचंय, जसं मी सांगितलं की हे जे कॅरेक्टर आहे ना, या कॅरेक्टर ची जी लिमिट तुम्हाला सांगितली आहे 65,100 समथिंग, बरोबर. तर त्या 65,000 पेक्षाही जास्ती म्हणजे इन्फिनिटी आपण कॅरेक्टर त्याच्यामध्ये स्टोअर करू शकतो, असा काही कॅरेक्टर नाहीये का, असं तुम्हाला म्हणायचं आहे, बरोबर. तर तसं सध्या तरी माझ्या नजरेत नाही आलंय, म्हणजे तसं नाहीये असं मला वाटतंय, ठीक आहे. आणि आपल्याला इन्फिनिटी डेटा स्टोअर करायची गरजच नाही पडत ना, काही ना काही तर त्याची एक लिमिट असेलच, म्हणून तो आउटपुट आहे. जर का इन्फिनिटी आउटपुट ठेवायचं झालं तर कसं, म्हणजे त्याच्यात स्टोअर कसं होणार, त्याला आपण प्रिंट कसं करणार, है ना. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण काय करू, आता सेकंड याला प्रिंट करू. str सेम काय असणार आहे सिंटेक्स, str len ब्रॅकेट स्पेस वर्ड 2 स्पेस ब्रॅकेट क्लोज अँड फुल स्टॉप. परत मी काय करतो, याला करतो राईट, सेम काय करतो सिंटेक्स हा कॉपी करून घेतो आणि इथे पेस्ट करतो, याला फक्त वर्ड 2 करतो, ठीक आहे. आता बघू याची काय व्हॅल्यू येते. याला केलं मी सेव्ह, चेक, ॲक्टिवेट अँड एक्झिक्यूट. बघा, लेंथ ऑफ वर्ड 1 इज इक्वल टू 7, ओके. लेंथ ऑफ वर्ड 2 इज इक्वल टू 9. सिमिलरली आता काय करू, आपण थर्ड वर्ड घेऊ. इंटीजर इज इक्वल टू str len वर्ड 3 स्पेस द्यावं लागेल, राईट, फक्त इथं मी काय करतो, कॅरेक्टर 3 घेतो, वर्ड 3, ठीक आहे. आणि याच्यानंतर आपण काय देऊन देऊ, याला यू लाईन देऊन देऊ, यू लाईन. याला केलं सेव्ह, चेक अँड ॲक्टिवेट. याला केलं एक्झिक्यूट. बघा आलं. कॅरेक्टर लेंथ ऑफ वर्ड 1 इज 7, कॅरेक्टर लेंथ ऑफ 2 9 आणि वर्ड 3चा कॅरेक्टर लेंथ किती आहे 3, ठीक आहे. आणि हे सगळं ऑपरेशन आपलं कशाचं होतं, स्ट्रिंग ऑपरेशन. तर याला आपण टायटल देऊन देऊ राईट स्ट्रिंग ऑपरेशन कलर 4. सेव, ॲक्टिवेट, एक्झिक्यूट, ठीक आहे.
तर आज आपण काय बघितलं, स्ट्रिंग्स बघितलं. टोटल किती टाईपचे स्ट्रिंग्स बघितले, टोटल आपण स्ट्रिंग्स बघितले 6. ठीक आहे. कॉन्कॅटिनेट, कंडेन्स, स्प्लिट, शिफ्ट, रिप्लेस अँड स्टर्लिंग. ठीक आहे. शिफ्ट नाही बघितलं वाटतं, नाही का? बरं शिफ्ट बघून घेऊ. ठीक आहे, शिफ्ट बघून घेऊ. अरे यार, हा इतका स्लो चालतोय ना, लॅग होत आहे बघा. तर नेक्स्ट आपलं काय, स्ट्रिंग, शिफ्ट, हा ऑपरेशन. ठीक आहे. राइट, शिफ्ट, ऑपरेशन. कलर 4. एक व्हेरिएबल घेतो मी, डेटा v_name, आय थिंक 4 झाला का, नाही झालं वाटते. ठीक आहे, 4. टाईप, याचा टाईप घेतो मी स्ट्रिंग. ठीक आहे. स्ट्रिंग हा कशासाठी आपण वापरला होता याच्यापूर्वी, आठवा, आपण हा स्ट्रिंग डेटा व्हेरिएबल वापरलेला आहे. करेक्ट, ॲड्रेससाठी. बरोबर. तर ॲड्रेससाठी वापरलो, पण ॲड्रेससाठी का बरं, तर ह्याच्यामध्ये आपण अल्फाबेट आणि न्यूमरिक अशा दोन्ही पण व्हॅल्यू स्टोअर करू शकतो, त्यामुळे याचा आपण वापर केला होता. इथं मी कॅरेक्टर घेतलं तरी पण चालणार. ठीक आहे, कॅरेक्टर घेतलं तरी पण चालणार. मी सहज स्ट्रिंग घेऊन बघितला. त्यानंतर आता मी काय करतो, लखन. शिफ्टचं पर्पज काय, शिफ्टचं पर्पज काय, तर जे काही आपली असाइन्ड व्हॅल्यू आहे त्याला एक प्लेसनी लेफ्ट किंवा राईट साईडला मूव्ह करायचं काम आपण शिफ्ट या कीवर्डनी करू शकतो. ठीक आहे. शिफ्टचं काम काय, एखादी व्हॅल्यू आपण असाइन केलेला आहे किंवा एखादी प्रोग्राम तुम्ही लिहिला, त्या प्रोग्रामचा आउटपुट काहीतरी आला, पण त्या आउटपुट मधला पहिला लेटर आपल्याला नको आहे किंवा एक लेटरने आपल्याला त्याला शिफ्ट करायचं आहे, आयदर लेफ्ट ऑर राईट. मग अशा वेळेस आपण काय करू शकतो, शिफ्ट या कीवर्डचा वापर करू शकतो. मग शिफ्ट v_name 4, राईट v_name 4. बघू आता याला मी व्हॅल्यू काय दिली आहे, लखन. आउटपुटमध्ये मला काय यायला पाहिजे, आता शिफ्ट केल्यानंतर एक प्लेस जर का आपण शिफ्ट केलं तर फक्त ए पासून यायला पाहिजे, अखन और एखान. ओके, याला मी करतो सेव्ह. चेक, ऍक्टिवेट अँड एक्झिक्यूट. बघा आहे, एक डिजिटनी तो काय झालाय, शिफ्ट झालेला आहे. दिसतंय, एल निघून गेला आणि ए पासनं त्यांनी प्रिंट केलं. ठीक आहे. समजा आता मला राईट साईडला याला शिफ्ट करायचं आहे, त्याच्यासाठी शिफ्ट. हां, आणि हे एक गोष्ट लक्षात ठेवा, बाय डिफॉल्ट जेव्हा आपण फक्त शिफ्ट आणि व्हेरिएबल नेम असं सिंटेक्स लिहितो तेव्हा बाय डिफॉल्ट काय करतो, तो शिफ्ट एक डिजिट लेफ्ट साईडला शिफ्ट करतो, एक डिजिट लेफ्ट साईडला शिफ्ट करतो.
राईटसाठी आपल्याला काय करावं लागतं, थोडासा मोठा सिंटेक्स लिहावं लागतं. शिफ्ट v_name for in character mode राईट. ठीक आहे, इन कॅरेक्टर मोड राईट. हा सिस्टीम ऑटोमॅटिकली आपल्याला सजेस्ट करतो. ठीक आहे, मी जसा इन लिहिलं तर बाकी गोष्टी त्यांनी ऑटोमॅटिकली सजेस्ट केला होता. बरोबर आहे, कॅरेक्टर मोड आणि त्याच्यानंतर आपल्याला राईट. मग याला मी काय करतो, सेव्ह. लेफ्ट टू राईट रीड करतो, स्ट्रिंग राईट टू लेफ्ट. सॉरी, मीन्स स्ट्रिंग आहे ही लखन, तर मग ती अशी एले ती याची इकडनं रीड करतो सिस्टीम का तिकडनं एल पासून, इकडून एल पासनं रीड करत जातो ना. आपण बघितलं नाही का, लेफ्ट साईड पासनं जे काउंट केलं जाते, कुठून केलं जाते, लेफ्ट पासनं केलं जाते. बरोबर आहे. तर म्हणून हा काय करतो, लेफ्ट साईडला शिफ्ट करतो बाय डिफॉल्ट जर का राहिला तर. पण जेव्हा आपल्याला समजा राईट साईडला शिफ्ट करायचं आहे तर मग हा सिंटेक्स आपल्याला वापरावा लागेल. याला मी केलं सेव्ह, चेक, ॲक्टिवेट अँड एक्झिक्यूट. पण त्याला आपण प्रिंट केलं नाही त्यामुळे तो प्रिंट नाही झाला. 1 मिनिट. आणि याला काय करू, हे करू. अच्छा हां, सॉरी, हा सुद्धा सिंटेक्स आपण लिहिलेला होता ना, त्यामुळे 1 सेकंड. आता येईल आउटपुट बरोबर. सेव्ह, चेक आणि हा झाला ॲक्टिवेट. बघा आता इथे तुम्हाला एक स्पेस सुटलेली दिसतंय. याच्यापूर्वी एक स्पेस सुटलेली दिसते, म्हणजे काय झालं, तो राईट साईडला एक स्पेसनी शिफ्ट झालेला आहे. मग मी असं लिहू शकतो, इट इज युज्ड टू शिफ्ट output to the right by 1 space. ठीक आहे. आणि राईटला स्पेस शिफ्ट करायसाठी आपण ते अजून एक बघितला होता. बरोबर आहे. इथं काय करतो आपण, कॅरेक्टर वगैरे देतो बघा, नंबर देतो. समजा मला स्पेस द्यायचे 10, याला आय थिंक राईट नंतर इथं ब्रॅकेट देऊन करावं लागतं. बघू बरं येत आहे का. सेव्ह, चेक, नो सिंटॅक्स एरर, ॲक्टिवेट. नाही, हा तुम्ही जर का राईट सिंटेक्सचा वापर केले तर नाही येणार. याला मी काय करतो आता, दोन्ही याला कमेंट पास केला. याला आता मी चेक करून बघतो, आता तरी हा राईटला जातोय का 10 कॅरेक्टरने. नाही. ठीक आहे, याच्यासाठी एक आहे, अशा पद्धतीने पण करता येते. ते मी बघतो याच्यात काय आहे तर सिंटेक्स पण करता येते. आपल्याला राईटला मूव्ह करू शकतो याला. ठीक आहे. झाले चेंजेस आउटपुटला आधी एक कॅरेक्टरचा डिफरन्स सोडून ते लखन नेम पुढे होतो. ओके, एक सेकंड. हा, याला समोर याचे कॅरेक्टर वाढलेत, स्पेस वाढलेत. ठीक आहे. आता एवढ्या पोर्शन मध्ये समजलं तुम्हाला. तर ठीक आहे, आपण आज काय शिकलो तर स्ट्रिंग शिकलो. ठीक आहे. ह्या सगळ्या स्ट्रिंगमध्ये मोस्ट कॉमन जे तुम्हाला कंटिन्युअसली कामात येऊ शकतो तो आहे कॉनकॅटिनेट. ठीक आहे. मॅक्सिमम टाइम तुम्हाला कॉनकॅटिनेट या एका स्ट्रिंगचा वापर करावा लागू शकतो. बाकीचे नॉलेज पर्पजनी असू द्या, कधी कामात येतात हे. ठीक आहे.
कधी काळी कामात येतात. आणि हे प्रत्येक जे प्रोग्राम्स आहेत ते तुमच्याकडे डाउनलोड करून ठेवत जा. ओके, हे सगळे प्रोग्राम्स डाउनलोड करून ठेवत जा. डाउनलोड कसे करायचं ते माहिती तुम्हाला? नाही माहिती? बरं, त्यासाठी युटिलिटीजमध्ये जायचं. मोर युटिलिटीजमध्ये इथं अपलोड डाउनलोड प्रोग्राम दिसतंय, इथून डाउनलोड करायचा. ठीक आहे, डाउनलोड केल्यानंतर जे आपण पाथ देतो ती पाथ द्यायची. याला मी डाउनलोड बटनवर क्लिक केला. बघा, याच्या मी डेस्कटॉपवरती गेलो. इथं प्रोग्राम नेम काहीतरी दिला. फॉर एक्झाम्पल मी देतो स्ट्रिंग. ठीक आहे, स्ट्रिंग दिला आणि याला केला सेव्ह. याला अलो करायचा. रिमेंबर माय डिसिजन केले तर वारंवार तुम्हाला हा पॉपअप मेसेज येणार नाही, डायरेक्टली तो डाउनलोड होणार. ठीक आहे, रिमेंबर माय डिसिजन जर का केले तर. अदरवाईज मग फक्त अलो करा. हा काय होणार, तुमचा प्रोग्राम डाउनलोड होणार. इथे तुम्हाला मेसेज येणार, बघा इन्फॉर्मेशन येणार आहे 2271 बाइट्स पास. याचा अर्थ आपला हा प्रोग्राम डाउनलोड झालेला आहे. बघूया आपल्या याच्यावर आलाय का. ठीक आहे, याला मी मिनिमाइज करतो, परत मिनिमाइज करतो. हा बघा स्ट्रिंग आहे. आपण जो प्रोग्राम डाउनलोड केलेला आहे तो इथं आलेला आहे. याला मी ओपन करून बघतो. नोटपॅड. ओके, बघा आहे स्ट्रिंग कॉन्कॅटिनेट कंडेन्स स्प्लिट. बरोबर, आपला ॲज इट इज प्रोग्राम इथं डाउनलोड झालेला आहे. ठीक आहे, समजलं का? एक मिनिट, याला करतो मिनिमाइज. हा, आता मी हे सांगत होतो की आपण जेवढे स्ट्रिंग्स बघितलेले आहे या सगळ्या स्ट्रिंग्स पैकी कॉन्कॅटिनेट हा मोस्ट कॉमन आणि कंटिन्युअसली यूजमध्ये येणारा स्ट्रिंग आहे. ठीक आहे, तुमच्या इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा याच्यावरतीच प्रश्न विचारला जाऊ शकतो. जर का तुम्हाला स्ट्रिंगबद्दल विचारलं तर कॉन्कॅटिनेटचं पर्पज काय आहे, त्याचा यूज काय आणि त्याचा सिंटेक्स काय. ठीक आहे, ह्या गोष्टी तुम्हाला एक्सप्लेन करावं लागेल. त्याच्यासाठी तुम्ही प्रॅक्टिस करा, मग हा बाय हार्ट तुम्हाला पाठ होऊन जाईल. ठीक आहे, मग कॉन्कॅटिनेटचा आपण वापर कशासाठी केला होता तर मल्टिपल एंट्रीज एकत्र एकाच व्हेरिएबलमध्ये स्टोअर करून आउटपुटला जर का घेऊन यायचं असेल तर आपण कॉन्कॅटिनेटचा वापर करतो. कॉन्कॅटिनेटमध्ये असाइन केलेल्या व्हॅल्यू ॲज वेल ॲज हार्डकोअर व्हॅल्यू सुद्धा आपण पास करून आउटपुट घेऊन येऊ शकतो. त्यानंतर तरी चालते, घेते. मला तुम्हाला हे दाखवायचं होतं की जर का असाइन केलेल्या व्हॅल्यू आहेत आणि हार्डकोर व्हॅल्यू आहे तर ह्या दोन्ही आपण घेऊ शकतो का. ठीक आहे, तुम्हाला पाहिजे असेल तर तसंही तुम्ही घेऊ शकता. कॉन्कॅटिनेट मिस्टर रामचंद्र इंटू v_out1 घेतो. ठीक आहे, ऑलरेडी आपण एक घेतलेलं आहे सेपरेटेड बाय स्पेस. ठीक आहे, आता याचा आउटपुट मी काय करतो इथं प्रिंट करून बघतो. राईट, आता आउटपुट काय घेऊ, out1. ठीक आहे, मग out1 आपण इथं आपल्याला काय करावं लागेल, डिक्लेअर करावं लागेल v_out1 टाईप कॅरेक्टर 20 घेऊन घेतो. ठीक आहे, सेव्ह केलं, चेक केलं, बघा नो सिंटॅक्स एरर. याला घेतलं मी ॲक्टिवेट आणि हा केला एक्झिक्यूट. बघा दिसतंय मिस्टर रामचंद्र आला.
तर तुम्ही ह्या कॉनकॅटिनेटनी हार्डकोर ॲज वेल ॲज असाइन केलेल्या दोन्ही व्हॅल्यू आपण आउटपुटला प्रिंट करू शकतो. स्प्लिटमध्ये आपण काय केलं, तर जर का असाइन केलेल्या तीन व्हॅल्यू आहे एकत्र आणि त्याला आपल्याला काय करायचं आहे, पार्टमध्ये डिवाइड करायचं आहे, अशा वेळेस आपण स्प्लिट या स्ट्रिंगचा वापर करतो. नेक्स्ट काय बघितला होता, कंडेन्स. कंडेन्सचा वापर काय कशासाठी करतो, जर का एखादी सिंटेक्स आहे किंवा आउटपुट आहे ज्याच्यामध्ये स्पेस आलेला आहे बट युजरची रिक्वायरमेंट अशी आहे की त्या आउटपुटमध्ये किंवा असाइन केलेल्या व्हॅल्यूमध्ये स्पेस नको आहे, तर मग ती स्पेस रिमूव्ह करायसाठी आपण कंडेन्स या स्ट्रिंगचा वापर करतो. त्यानंतर बघितला होता शिफ्ट स्टेअरलेन. ठीक आहे, STRLEN स्टेअरलेन. त्या स्टेअरलेनचा वापर काय कशासाठी केला होता आपण, तर कॅरेक्टर लेंथ काउंट करायसाठी स्टेअरलेनचा वापर करतो. त्यानंतर बघितलं होतं रिप्लेस. रिप्लेस कशासाठी, समजा एखादी वर्ड आहे त्या वर्डमधला एखादी लेटर आहे त्याला रिप्लेस करायचं असेल तर आपण रिप्लेस या कीवर्डचा वापर करतो आणि त्यासाठी हा सिंटेक्स वापरला होता. रिप्लेस ए इन व्हेरिएबल नेम विथ ई. जर का सगळे कॅरेक्टर रिप्लेस करायचे असेल तर रिप्लेस ऑल ऑकरन्स ऑफ ए इन व्हेरिएबल नेम विथ ई. त्यानंतर काय बघितलं होतं आपण, शिफ्ट बघितला होता. सगळ्यात शेवटी काय बघितलं, शिफ्ट बघितला. शिफ्टमध्ये आपण काय करतो, समजा फक्त शिफ्ट V_ नेम केलं तर काय होणार, एकाच कॅरेक्टरने लेफ्ट साईडला तो शिफ्ट होऊन जाणार, एका स्पेसने लेफ्ट साईडला काय होणार, तो शिफ्ट होऊन जाणार. जर का आपल्याला राईट साईडला एका स्पेसने शिफ्ट करायचं असेल तर मग आपल्याला हा सिंटेक्स वापरावा लागेल. शिफ्ट V_ व्हेरिएबल नेम इन कॅरेक्टर मोड राईट. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण आज टोटल 6 स्ट्रिंग्स बघितलेत. ठीक आहे, थांबूया आपण इथे. ठीक आहे, याची प्रॅक्टिस करा आणि आपण आता उद्या बोला. तुमच्या नोट्स प्रिपेअर केलेले तुम्ही प्रोव्हाइड करणार आहात? नोट्स का? नोट्स आहे माझ्याकडे, जे बुक आहे माझ्याकडे ती मी बुक तुमच्यासोबत शेअर करतो. पण अजून आपण काय आतापर्यंत बेसिकच शिकत आहोत. जो मेन आपला पहिला चॅप्टर सुरू होईल तो सुरू होईल DDIC. ठीक आहे, तर जेव्हा आपला पहिला चॅप्टर संपायला येईल DDIC त्यावेळेस मी तुम्हाला ते नोट्स प्रोव्हाइड करून देईन. ठीक आहे, अजूनही आपलं ॲक्च्युअल सिलेबस स्टार्ट नाही झालाय बरं, म्हणजे ॲक्च्युअल सिलेबसच स्टार्ट झालेला आहे बट जो कोडिंगसाठी बेसिक लागतो ना आपल्याला, तो बेसिक आपण पूर्ण समजून घेतो. त्याच्यानंतर मग आपण जेव्हा DDIC स्टार्ट करू तर ह्या गोष्टी तुम्हाला बाय हार्ट माहिती होऊन जातील, कुठे काय वापरायचं आहे, कॅरेक्टर लेंथ काय असतात. आणि तिथं पण DDIC मध्ये सुद्धा कॅरेक्टर लेंथ ह्या सगळ्या गोष्टींचा काम आहे. जर का तुम्हाला बेसच माहीत नसणार आणि मी डायरेक्ट तुम्हाला पहिला चॅप्टर शिकवायला लागेन तर थोडं जम्बलिंग होऊ शकतं, बरोबर आहे. त्यामुळे आपण सगळ्या गोष्टी पहिले बेसिकपासून स्टार्ट केलो, बेसिक क्लिअर करून घेऊया आणि बेसिकच्या नंतरच मग आपण हळूहळू पुढे वाढूया.